नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचं भव्य उद्घाटन होणार आहे। नक्की हे श्रीराम मंदिर कसं असणार आहे याची सर्व भारतीयांना तर उत्सुकता आहेच आहे। याशिवाय संपूर्ण जगाला या मंदिराची उत्सुकता लागून राहिलेली आहे। नक्की हे मंदिर कसं बांधलं जात आहे, किती मोठ्या परिसरात बांधलं जात आहे, मंदिराचं स्ट्रक्चर कसं आहे, मंदिर परिसरात कोणकोणत्या गोष्टी असणार आहेत, या सर्व घटकांची माहिती तुम्हाला मी पर्टिक्युलर या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करतोय। या व्हिडिओमध्ये दिलेली जी माहिती आहे तर भारत आणि महाराष्ट्रात जे विविध वर्तमानपत्रे आहेत, मराठी असतील, हिंदी असतील आणि इंग्लिश असतील, याशिवाय श्री राम मंदिराची जी ऑथेंटिक ऑफिशियल वेबसाईट आहे ती वेबसाईट आणि हे जे राम मंदिर एका विशिष्ट शैलीत बांधलं जाते, त्या शैलीचं नाव मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। ती एक टेम्पल स्टाईल आहे की ज्या टेम्पल स्टाईलमध्ये हे मंदिर बांधलं जाते। तर त्या टेम्पल स्टाईलची माहिती घेण्यासाठी मी वेगवेगळ्या पाठ्यपुस्तकांचा, उदाहरणार्थ NCERT असतील किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पाठ्यपुस्तक मंडळाची काही पाठ्यपुस्तकं असतील तर त्याचा आधार घेतलेला आहे आणि जेवढी तुम्हाला ऑथेंटिक अधिकृत माहिती देता येईल तर तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्व भारतीय आणि सर्व जग 22 जानेवारी 2024ची वाट पाहते की ज्या दिवशी या राम मंदिराचं भव्य उद्घाटन होणार आहे। तर आज आपण याच श्रीराम मंदिराबद्दल, मंदिराची प्रमुख वैशिष्ट्ये आणि मंदिराचं जी रचना आहे तर त्याच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्हाला ही PDF VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे। त्या PDFची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। याशिवाय तुम्ही जर का अजूनही आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी जी बेल आयकन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे दर्जेदार नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील। फ्रंट पेजवरती तुम्हाला जी ही इमेज दिसते तर ही अयोध्येतल्या राम मंदिराची इमेज आहे आणि हे तुम्हाला 1, 2 आणि 3 हे 3 मजले दिसत आहेत। या 3 मजल्याची उंची किती खांबांवरती हे मंदिर उभं राहिलेलं आहे आणि किती एकरात हा परिसर पसरलेला आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे। हा जो फोटो आहे तर तुम्हाला श्रीराम मंदिराची जी ट्रस्ट आहे तर त्याचं इंस्टाग्रामचं पेज असेल, त्याचं फेसबुकचं पेज असेल आणि ती त्याची वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवरती हा फोटो तुम्हाला अवेलेबल झालेला आहे। आता सर्वप्रथम आपण काय करूया, 1 बाय 1 ही माहिती पाहण्याचा प्रयत्न करूया। तर माहितीचं संकलन आणि संपादन नेहमीप्रमाणे मी केले। जर का तुम्ही मला फॉलो करायचं असेल तर आपलं यूट्यूबचं चॅनल आहे, आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे आणि आपलं इंस्टाग्रामचा हँडल आहे, तिथं तुम्ही फॉलो करू शकता। इथं तुम्हाला या तिन्हीच्या तिन्ही लिंक दिलेल्या दिसतात। याशिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या लिंक दिलेल्या आहेत। चला 1 बाय 1 पाहूया। श्रीराम जन्मभूमी पवित्र तीर्थक्षेत्र मुख्य मंदिराचा सर्वप्रथम आपण माहिती घ्याव्या की कसं कसं ते मुख्य मंदिर आहे। हे मुख्य मंदिराचं क्षेत्र जे आहे तर ते 2.7 एकरात, हे जे तुम्हाला वरती मी 3 फ्लोर दाखवले तर ते 2.7 एकरात हे 3 फ्लोर आहेत। एकूण जे बिल्डअप क्षेत्र आहे तर ते 57,400 चौरस फूट म्हणजे स्क्वेअर फूट एवढ्यात आहे। मंदिराची एकूण लांबी जी आहे तर ती 360 फूट आहे। मंदिराची एकूण रुंदी जी आहे तर ती 235 फूट आहे। शिखरासह मंदिराची एकूण उंची जी आहे तर 161 फूट आहे। एकूण मजल्यांची संख्या मी तुम्हाला पहिल्याच पेजवरती दाखवते, 3 मजल्यात हे मंदिर विभागलेलं आहे। प्रत्येक मजल्याची उंची जी आहे तर ती 20 फूट एवढी आहे। मंदिराच्या तळमजल्यावर स्तंभाची संख्या जी आहे तर 160 आहे। म्हणजे जो खालचा फ्लोर आहे, ग्राउंड फ्लोर आपण म्हणू, तर त्याच्यामध्ये जे पिलर आहेत किंवा जे स्तंभ उभे करण्यात आले आहेत तर त्याची संख्या आहे 160 एवढी। ओके, आलं लक्षात। याच्यानंतर मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील स्तंभाची संख्या आहे 132 आणि मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरील स्तंभाची संख्या आहे 74। तर असे 3 मजले। पहिल्या मजल्यावरची संख्या जी खांबाची संख्या आहे तर ती जास्त आहे, दुसरा मजला जरा कमी आहे आणि तिसरा मजला 74 सर्वात कमी आहे। मंदिरातील पादुकांची आणि मंडपांची जी संख्या आहे तर ती 5 एवढी आहे आणि मंदिरातील प्रवेशद्वारांची संख्या जी आहे तर ती 12। म्हणजे हा जो मंदिराचा असा जर का चौकोनी स्क्वेअर पकडला तर याला 12 गेटमधून तुम्हाला या मंदिरामध्ये प्रवेश करता येणार आहे किंवा बाहेर पडता येणार आहे। तर एवढं भव्य आणि दिव्य मंदिर इथं तुम्हाला साकारल्याचं दिसून येतंय। आता जो हा 2.5 एकरात तर हे मंदिर आहेच। ओके, मी किती सांगितलं तुम्हाला, 2.7 एकरात। आता हा जो एकूण जो परिसर आहे तर तो एकूण परिसर आहे जवळजवळ 70 एकरांचा आणि हा खूप मोठा परिसर आहे। तर या 70 एकरामध्ये जवळजवळ
24 प्रकारची बांधकामं तुम्हाला पाहायला मिळतील मंदिर सोडून. त्याच्यामध्ये लायब्ररी आहे, जेवणाची व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे, याशिवाय ध्यान कक्ष आहे. तर ते काय काय आहे तर ते मी तुम्हाला तिथं खाली सविस्तरमध्ये सांगतोय. बघा आता लक्ष द्या व्यवस्थित, हे खूप इंटरेस्टिंग माहिती आहे. मला वाटतं हे जगातलं असं पहिलंच एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर असेल की तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात वास्तूंची निर्मिती केली जाते आणि तिथं सर्व प्रकारच्या विधी असतील, कार्यक्रम असतील, काही ओपन थिएटरसुद्धा तिथं बांधलेले आहेत, लायब्ररी बांधलेली आहे. तर सर्व प्रकारची जी धार्मिक विधी आहेत आणि धार्मिक विधीशी रिलेटेड ध्यानधारणा असेल किंवा वाचन असेल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या 70 एकराच्या परिसरामध्ये करण्यात येणार आहे. याशिवाय हा पूर्ण जो 70 एकराचा परिसर आहे तर मोठ्या प्रमाणात तिथं वृक्षारोपण करून तो ग्रीन म्हणजे हरित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ओके, आता पहिलं आहे श्री रामकुंड, त्यालाच यज्ञशाळा म्हटलं जातं, पवित्र अर्पणाची जागा आहे ती. दुसरं आहे कर्मक्षेत्र, अनुष्ठान मंडप आहे, तिथं पवित्र विधी केली जातील. तिसरं आहे हनुमानगडी, वीर हनुमानाची विशाल प्रतिमा तिथं उभा केली जाते. त्याच्यानंतर आहे श्री लामलला पुरकालिक दर्शन मंडळ की ज्यामध्ये जन्मभूमी संग्रहालय आहे, प्रभू रामाच्या जन्माशी संबंधित पुरातत्व आणि ऐतिहासिक अवशेषांचं प्रदर्शन तिथं असणार आहे. त्याच्यानंतर आहे श्री कामकीर्ती सत्संग भवन सभागृह आहे, त्याच्यामध्ये प्रवचन आणि सामूहिक प्रार्थनेची ती जागा आहे. त्याच्यानंतर गुरु वशिष्ठ पीठिका, वेद पुराण रामायण आणि संस्कृत अध्ययन अनुसंधान अनुक्षेत्र म्हणजे ते संशोधन केंद्र आहे. याच्यानंतर भक्ती तिला सखोल ध्यानासाठी विशेष शांतता क्षेत्र तिथं स्थापन करण्यात आलेलं आहे. याच्यानंतर तुळशी नावाचं रामलीला केंद्र आहे, तेच 360 अंशात ओपन एअर थिएटर आहे, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर राम दरबार मल्टीफंक्शनल प्रोजेक्शन लेक्चर आणि कम्युनिकेशन सेंटर आहे ते. त्याच्यानंतर माता कौशल्या वात्सल्य मंडप आहे, प्रदर्शन हॉल आणि जाकी संकुल आहे. रामांगण आहे, सिनेमा, TV, AV आधारित शो आणि डिस्कोर्स थिएटर आहे. याच्यानंतर रामायण नावाचे एक आधुनिक AC लायब्ररी आणि रीडिंग रूम आहे, वाचन कक्ष आहे. महर्षी वाल्मिकी अभिलेखागार आणि संशोधन केंद्र आहे. रामाश्रय नावाची भाविकांसाठी निवासाची सोय आहे. श्री दशरथ नावाची आदर्श गोशाळा आहे. लक्ष्मण वाटिका नावाची लिली तलाव आणि फाउंटन म्युझिकल फाउंटन तिथं आहेत. लवकुश निकुंज युवक आणि मुलांसाठी इनोव्हेशन सेंटर तिथं आहे. मर्यादा खंड विशेष अतिथी निवास क्षेत्र आहे. याच्यानंतर भरत प्रसाद मंडप आहे की जिथं भोजनाची व्यवस्था केली जाईल आणि माता सीता रसोई अन्नक्षेत्र भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. बघा, भोजनाचं साहित्य ठेवणं आणि त्याची व्यवस्थेसाठी भरत प्रसाद मंडप आहे आणि माता सीता रसोई अन्नक्षेत्र यासाठी भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. आणि सिंहद्वार की याच्यासमोर एक दीपस्तंभ आहे आणि ते मुख्यद्वार मानलं जाते. ओके, याच्यानंतर अजून काही मंदिराची वैशिष्ट्य जी महत्त्वाची आहेत ते आपण 1 बाय 1 पाहण्याचा प्रयत्न करूया. ही महत्त्वाची वैशिष्ट्य आहेत बघा. सगळ्यात श्री राम मंदिर पारंपरिक नागर शैलीत बनवलं जात आहे. आता ही नागर शैली काय आहे तर त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन मी तुम्हाला खाली दिलेलंच आहे, त्याच्यापर्यंत आपण पोहोचूयात. मंदिर पूर्णपणे भारतीय परंपरेनुसार आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधलं जात आहे. बघा, कुठलाही मॉडर्न टच त्याला देण्यात म्हणजे मॉडर्न सगळ्या सोयीसुद्धा अवेलेबल आहेत तिथं, परंतु जी भारतीय मंदिर बांधण्याची जी जुनी परंपरा आहे की जी हजारो लाखो वर्षापासून चालत आलेली, तर त्या परंपरेनुसार आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने युक्त हे मंदिर बांधलं जात आहे. ते नागर शैलीत बांधलं जाते. बघा, मंदिराची लांबी पूर्व ते पश्चिम 380 फूट, रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट आहे. मंदिर 3 मजली असणार आहे, प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट असेल. मंदिरात एकूण 392 खांब आणि 44 दरवाजे असतील. मुख्य गाभाऱ्यात प्रभू श्रीरामाचं बालरूपाची मूर्ती असेल, तर पहिल्या मजल्यावर श्रीरामाचा दरबार असेल. मंदिरात 5 मंडप असतील, नृत्य मंडप, रंगमंडप, सभामंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप त्याच्यामध्ये असणार आहे. खांब आणि भिंतीवर कोरलेल्या देवी देवतांच्या मूर्ती असणार आहेत. सिंहद्वारापासून 32 पायऱ्या चढून पूर्व दिशेकडून मंदिरात प्रवेश होईल. दिव्यांग आणि वृद्धांसाठी मंदिरात रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था करण्यात येणार आहे. मंदिराच्या चारही बाजूंना आयताकार तटबंदी असणार आहे. ही एक गोष्ट विशेष आहे. चारही दिशांना याची एकूण लांबी 732 मीटर आणि रुंदी 14 फूट असणार आहे. तटबंदीच्या 4 कोणांना सूर्यदेव, आई भगवती, गणपती, भगवान शिव यांना समर्पित 4 मंदिरे बांधण्यात येणार आहेत. उत्तरेला अन्नपूर्णेचे आणि दक्षिणेला हनुमानाचं मंदिर असणार आहे. मंदिराजवळ पारंपरिक सीताकूप असणार आहे. मंदिरात प्रस्तावित अन्य मंदिरे म्हणजेच महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, माता शबरी, ऋषीपत्नी देवी अहिल्या यांची मंदिरेही त्या 70 एकराच्या परिसरात तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. याशिवाय दक्षिण पश्चिम भागातील नवरत्न कुबेर टिळाजवळील भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून तिथं जटायूची मूर्ती बसवण्यात आली आहे.
मंदिरात लोखंडाचा वापर केला जाणार नाही. जमिनीवर कॉन्क्रिटीकरण ही करण्यात आलेलं नाही. मंदिराच्या खाली म्हणजे जो बेस आहे मंदिराचा तर त्याच्या खाली 14 मीटर जाडीचा रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट RCC टाकण्यात आला आहे. त्याला कृत्रिम खडकाचं स्वरूप देण्यात आलं आहे. मंदिरात मातीच्या ओलाव्यापासून मंदिराचं रक्षण करण्यासाठी ग्रेनाईटच्या 21 फूट उंच मंडप तयार करण्यात आलेला आहे आणि तो ग्रेनाईटचा आहे. मंदिर संकुलात सीवर ट्रीटमेंट प्लांट, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, अग्निशमनासाठी पाण्याची व्यवस्था आणि स्वतंत्र पॉवर स्टेशन स्वतंत्रपणे बांधण्यात आलं आहे, जेणेकरून बाह्य संसाधनावर कमीत कमी अवलंबित्व राहील. म्हणजे बघा, मंदिरासाठी लागणारी जी लाईट आहे तर ती सुद्धा पॉवर स्टेशन स्वतंत्रपणे बांधून तिथंच उपलब्ध करण्यात आलेली आहे. याशिवाय मंदिरातून जे वेस्टेज बाहेर जाणार आहे तर त्याच्यावरती सुद्धा ट्रीटमेंट तिथंच करण्यात आलेली आहे. वॉटर ट्रीटमेंट प्लॅन आहे. याशिवाय फायर एक्सटिंग्विश सिस्टीम आहे तर ती सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात आलेली आहे. याशिवाय 25,000 क्षमतेचं यात्रेकरू सुविधा केंद्र बांधलं जात आहे, जेथं यात्रेकरांचे सामान आणि वैद्यकीय सुविधा ठेवण्यासाठी लॉकर असतील. मंदिर परिसरात स्नानगृह, स्वच्छतागृह, वॉश बेसिन, उघडे नळ आदी सुविधाही असतील. पायी चालण्याच्या प्रत्येक 15 मिनिटाच्या अंतरावर प्राथमिक सेवा सुविधांची उपलब्धता म्हणजे आपण काय म्हणतो वॉशरूमच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याशिवाय मंदिर परिसरात बँक ATMच्या सुविधा, आपत्कालीन सोयी सुविधाही उपलब्ध आहेत. पर्यावरण जलसंवर्धनावर विशेष लक्ष दिलं जात आहे. एकूण 70 एकर क्षेत्रापैकी फक्त 70% क्षेत्र कायम हिरवेगार राहील. ओके, 70 एकरापैकी 70% क्षेत्र कायम हिरवगार आणि फक्त 30% क्षेत्रावरती ही सगळी बांधकामं जी मी तुम्हाला सांगितलेली आहेत तर ती केली जाणार आहेत. ही गोष्ट अत्यंत खूप महत्त्वाची आहे. याच्यानंतर हा झाला मंदिराचे वैशिष्ट्य. आता ही नागर शैली काय आहे तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. हिंदू मंदिराचं मूळ स्वरूप आहे. ही हिंदू मंदिराच्या मध्ये या नागर शैलीत काय काय समावेश असतं. त्याच्यामध्ये गर्भगृह असतो, मंडप असतं, शिखर असतं, त्यालाच विमान म्हटलं जातं, अमलाका असतं, कलश असतो, अंतराल असतं, जगती असते आणि वाहन असतं. आता बघा, मंदिर शैलीचे जे मुख्य 3 प्रकार पडतात: नागरा शैली, द्रविड शैली आणि वेसर शैली. तर हे जे राम मंदिर उभा केलं जाते तर ते नागरा शैलीमध्ये उभा केलं जाते. नागरा शैलीलाच उत्तर भारतीय मंदिर शैली असंही म्हटलं जातं. म्हणजे जो भारताच्या उत्तरेत जी मंदिरं तुम्हाला जुन्या काळात बांधलेली दिसतात ओके तर ती नागरा शैलीमध्ये बांधलेली आहेत. ओके, आता ही नागरा शैलीची वैशिष्ट्य तुम्हाला इथं दिलेली आहेत. हा सगळा जो पार्ट आहे तर तो NCERTच्या इयत्ता 11च्या पुस्तकामध्ये अवेलेबल आहे. स्टेट बोर्डमध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात हा पार्ट तुम्हाला अवेलेबल असल्याचं दिसून येते. ओके, आता त्याच्यामध्ये वेगवेगळे जे घटक आहेत, उदाहरणार्थ फमसान आहे, वल्बी आहे, तर तिकडं त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. आता विविध प्रदेशातील नागरा शैलीची जी मंदिर आहेत तर तुम्हाला कुठं पाहता येतील. उत्तर प्रदेशमध्ये आहेत, मध्य प्रदेशमध्ये आहेत आणि राजस्थानमध्ये आहेत. आता ते कुठं आहेत तर ते तुम्ही जरा खाली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके, कारण राज्यसेवा जवळ येते, UPSC सुद्धा जवळ येते. तर प्रीला हा UPSC मेन्सला हा एक वेगळा टॉपिकच आहे, परंतु राज्यसेवाचं जी प्री आहे आणि UPSC जी प्री आहे तर याला सुद्धा अँशंट किंवा काय म्हणतो त्याला आर्ट अँड कल्चरमध्ये हा भाग समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये दशावतार विष्णू मंदिर आहे देवगड उत्तर प्रदेश, पंचायतन वास्तुशैली आहे, खजुराहो मंदिर आहे मध्य प्रदेशमधलं, लक्ष्मण मंदिर आहे खजुराहो तिथलं मधला हा एक पार्ट आहे. त्याच्यामध्ये गुजरात, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, सूर्य मंदिर आहे मोढेरा गुजरात. ही जी माहिती आहे तर तुम्हाला मी NCERTमधून घेतलेली दिसते. ओके, आलं लक्षात. तर ही होती श्रीराम मंदिराची प्रमुख वैशिष्ट्ये की ज्याचं उद्घाटन 22 जानेवारी 2024ला होणार आहे. बघा, मी तर म्हणतो एवढ्या मोठ्या प्रमाणावरती भव्य दिव्य हे मंदिर उभा केले जाते तर नक्कीच आपण सर्वांनी एकदा तिथं भेट द्यायला काहीच हरकत नाही. तर लवकरच उद्घाटन झाल्यानंतर सर्वसामान्य लोकांसाठी हे मंदिर ज्यावेळेस खुलं केलं जाईल तर त्यावेळेस मोठ्या प्रमाणात भाविक तिथं जातील, दर्शन घेतील आणि मंदिराचा परिसर व्यवस्थितपणे पाहतील. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. जर का तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केला असेल चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी ती बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.